खरं तर एक दिवसाची वाढीव परवानगी मिळाली, मात्र आज सकाळपासूनच आता सध्या मी सीएसटी परिसरातला जो बाहेरचा प्रमुख चौक आहे त्या ठिकाणी आहे। आज सकाळपासूनच अगदी 7 वाजल्यापासून संध्याकाळचे 7 वाजायला अवघा तासभर उरलाय, 12 तास इथलं जर ट्रॅफिक जर बघितलं तर संपूर्ण बंद होतं। आता काही वेळापूर्वीचा हा जो रस्ता आहे हा उघडायला सुरुवात झालेली आहे। आंदोलनाचा सकाळपासून जर आक्रमकपणा बघितला तर आंदोलकांनी सकाळपासून या ठिकाणी गर्दी अशाच पद्धतीने केलेली आहे। एक बाजू जर बघितली ज्या पद्धतीने मंत्रालयाकडून एक रस्ता येतो तो पूर्णपणे अद्यापही बंद आहे, दुसऱ्या बाजूला आंदोलनकर्त्यांची जी मोठी गर्दी जी आहे आझाद मैदानावर तेवढीच बाहेर देखील आहे। आणि त्यामुळं आता जरी मुदतवाढ मिळाली असली तरी आता संध्याकाळी आंदोलनकर्ते नेमकं कुठं थांबणार, पावसाचं वातावरण आहे, थोडा थोडा पाऊस देखील पडतोय आणि या सगळ्याची व्यवस्था जर एकंदरीत बघितली तर प्रशासन नेमकं काय व्यवस्था करते हे देखील पाहावं लागेल। सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी सकाळपासूनच हा चौक जवळपास वाहतुकीसाठी पूर्ण बंद होता। काही प्रमाणात अगदी काही प्रमाणात हा एक बाजू जी आहे ती उघडी दिसते, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा आणि यासोबतच जी रस्ता मोकळा करण्यासाठी जी यंत्रणा आहे ती देखील होते। सध्या एकंदरीत बघितलं तर आता आंदोलनाला परवानगी मिळाली असल्यामुळं बाहेर असणार हे आंदोलक नेमकं आता काय करणार आणि कुठे थांबणार, यासोबतच उद्या देखील अशाच पद्धतीने याच चौकात ही गर्दी राहते का किंवा याच्यावर काही वेगळा मार्ग काढला तर हे देखील पाहायला मिळालं। सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी आंदोलनकर्ते अगदी सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी यायला सुरुवात झाली आणि आता अगदी काही वेळापुरतं तात्पुरतं ट्रॅफिक या ठिकाणून मोकळं होतंय। त्यामुळं रात्रीच्या प्रमाणात इथं काय होतंय यासोबतच आंदोलनकर्ते आझाद मैदानावर बसून राहणार की पर्यायी व्यवस्था यांच्यासाठी काही केली जाते हे देखील पाहावं लागेल।